आपल्या बागेत या कुंड्यांमध्ये जी झाडे लावलेली असतात त्यांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आपल्या घरामध्येच अशा खूप साऱ्या वस्तू आहेत की त्यांचा वापर करून जर तुम्ही खते किंवा कीटकनाशके करून झाडांना दिली तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हिंगाचा वापर झाडांसाठी कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा, त्याचबरोबर हिंगाचे झाडांना फायदे कशा प्रकारे आहेत या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। बऱ्याच वेळा आपण ही जी झाडे लावलेली असतात त्यांची योग्य ती काळजी घेऊन देखील झाडांची वाढ ही चांगली होत नाही आणि त्याच्यावरती फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागत नाहीत। असे होण्याचे कारण म्हणजे झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये जर बुरशी कीड लागली असेल तर झाडांच्या मुळ्या आहेत त्या खराब होतात, त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही होत नाही। कारण झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांच्या मार्फतच झाडांना हा पाणी अन्न पुरवठा हा होत असतो, त्यामुळे झाडाच्या या मातीमध्ये कीड किंवा बुरशी लागू नये म्हणून कोणतेही एखादे कीटकनाशक देणे हे आवश्यक असते। आज आपण झाडांसाठी या हिंगाचा वापर हा करणार आहोत। हिंग हा प्रत्येकाच्या घरामध्ये हा असतोच, तो आपल्यासाठी जसा फायदेशीर आहे तसाच तो झाडांसाठी देखील अतिशय उपयुक्त फायदेशीर असा आहे। मात्र याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, नाहीतर झाडांना नुकसान होण्याची ही शक्यता असते। हिंग हे जसे खत म्हणून काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होत असतो। याचा वापर हा आपण दोन प्रकारे करू शकतो, एक तर तुम्ही असाच कोरडा मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा त्याच्यापासून पाणी तयार करून लिक्विड स्वरूपामध्ये देखील या हिंगाचा वापर केला जातो। आता या हिंगाचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण आता पाहूयात। आता या हिंगाचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात। तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे। 1 लिटर पाण्यासाठी 1 चुटकीभरच हिंग आपल्याला वापरायचा आहे। या पाण्यामध्ये हा हिंग व्यवस्थित मिक्स करून 1 ते 1.5 तास हे असेच ठेवून द्यायचे, म्हणजे हा हिंग पाण्यामध्ये विरघळेल आणि नंतरच आपण याचा वापर झाडांना खत म्हणून किंवा झाडावरती फवारा करण्यासाठी हा वापर करू शकतो। हिंगाचा वापर तुम्ही असाच मातीमध्ये देखील मिक्स करून करू शकता। तर त्यासाठी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची आणि तसेही कुंडीतील माती दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी हलवून मोकळी करणे आवश्यक असते, त्यामुळे माती भुसभुशीत होते आणि झाडांची आपल्या वाढ चांगली होते। तसेच जर मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती लागत नाही, कारण जी वरची माती आहे ती उन्हामुळे ही तापते, गरम होते आणि जर कीड लागली असेल तर ती कडक उन्हामुळे माती तापल्यामुळे ती निघून जाण्यासाठी देखील त्याचा खूप चांगला असा फायदा होतो। तर कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मिक्स केल्यानंतर एका झाडासाठी फक्त चिमूटभरच हिंगाचा वापर हा आपल्याला करायचा आहे। 1 तासानंतर आपण जे हिंग पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्या पाण्याचा रंग अशा प्रकारे थोडा बदललेला हा दिसून येईल। तर अशा प्रकारे हे पाणी तयार करून ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आणि या पाण्याचा तुम्ही झाडावरती जर फवारा केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाईल। मात्र हा फवारा करताना हा नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्याच वेळी करावा। दुपारी कडक उन्हामध्ये हा कोणत्याही कीटकनाशकाचा फवारा हा कधीही करायचा नाही। हिंगाचा जो हा वापर आहे तो फक्त फुलांच्याच नाही तर सर्व प्रकारच्या फळांच्या भाज्यांच्या वरती देखील तुम्ही याचा फवारा केल्यास झाडांना खूप चांगला असा फायदा होतो। आता हे जे तयार केलेले पाणी आहे तुम्ही त्याचा जसं झाडावरती फवारा केलात तसेच हे पाणी तयार करून तुम्ही कुंडीतील मातीमध्ये देखील प्रत्येकी झाडासाठी 1 ग्लास या प्रमाणामध्ये दिलात तरी देखील झाडांना चांगला असा फायदा होईल। तर अशा प्रकारे या आपल्या घरामध्ये असणाऱ्या या हिंगाचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही
सर्व प्रकारच्या झाडांसाठी केला तर झाडांना खूप चांगला असा फायदा होईल. झाडाची वाढ चांगली होऊन झाडे जी आहे ती फुलांनी भरगच्च होतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.